आपल्यासमोर महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आपले विचार मांडणार आहेत। गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते समाज सुधारक, स्वच्छतेचे प्रणेते, अंधश्रद्धा निर्मूलनाचे योद्धा आणि खऱ्या अर्थानं मानवतेचे उपासक होते। गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील शेंडगाव या लहानशा खेड्यात झाला। त्यांचे मूळ नाव देवूजी इंद्राजी जानोरकर असे होते। त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते। शिक्षणाची कोणतीही सुविधा नसताना लहानपणापासूनच त्यांनी कष्ट, हालअपेष्टा आणि दारिद्र्य जगून पाहिली आणि या परिस्थितीने त्यांच्या मनात समाजाविषयी करुणा आणि समतेची भावना रुजली। गाडगे महाराजांचे कोणतेही औपचारिक शिक्षण झाले नाही, परंतु जीवनाचे खरे शिक्षण त्यांनी अनुभवातून घेतले। समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद, दारिद्र्य आणि अस्वच्छता पाहून महाराजांचे मन अस्वस्थ झाले। त्यांनी संसार सोडून समाजसेवेचा मार्ग स्वीकारला। अंगावर चिंध्या, डोक्यावर मडकं, हातात झाडू आणि तोंडात करुणेचे स्मित अशी त्यांची ओळख होती। महाराज गावोगावी फिरत कुठेही गेले तरी सर्वप्रथम ते स्वच्छतेचे काम करत। गावातील रस्ते, चावड्या, देवळाचे परिसर ते स्वतः झाडून साफ करत। स्वच्छता म्हणजे आरोग्य आणि आरोग्य म्हणजे चांगले जीवन हे कृतीतून शिकवत। भाषणापेक्षा कृतीवर त्यांचा अधिक भर होता। गाडगे महाराजांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही। जे काही लोक भक्तिभावाने देत ते त्यांनी समाजासाठी वापरले। शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी अनेक धर्मशाळा, वसतिगृह, शाळा आणि रुग्णालयांना आर्थिक मदत केली। गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले। शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही हा त्यांचा ठाम विश्वास होता। महाराज अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक होते। देव, धर्म आणि कर्म कांड्याच्या नावाखाली चालणाऱ्या अज्ञानाला त्यांनी तीव्र शब्दात विरोध केला। देव मंदिरात नसून माणसात आहे असे ते सांगत। माणसाची सेवा करणं हाच खरा धर्म आहे असे त्यांचे तत्वज्ञान होते। जातीभेद, उच्च नीचता यांना कधीही धारा दिला नाही। सर्व माणसे समान आहेत हा विचार त्याने आयुष्यभर जपला। गाडगे महाराजांची कीर्तने आणि प्रवचने अतिशय साध्या पण प्रभावी भाषेत असत। संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास यांच्या अभंगातून आधार घेत समाजाला योग्य दिशा दाखवत। त्यांच्या शब्दात करुणा, विनोद आणि प्रखर वास्तव त्यांचा सुंदर संगम असे। त्यांचे जीवन अत्यंत साधे होते। त्यांना मान, सन्मान, प्रसिद्धी किंवा संपत्ती यांची कधीही इच्छा नव्हती। लोकांनी दिलेले पैसे ते लगेच गरजूंसाठी खर्च करत। महाराजांनी स्वतःसाठी कधीही साठवण केली नाही आणि म्हणूनच लोक त्यांना चालते बोलते विद्यापीठ असे म्हणत। महाराष्ट्रातील अनेक थोर समाजसुधारक जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान केला। बाबासाहेबांनी महाराजांच्या समाजसेवेचा नेहमीच कौतुक केले। समाजातील शेवटच्या माणसासाठी जाणार हा संत खऱ्या अर्थाने लोक शिक्षक होता। गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यात एक संदेश दिला, स्वच्छ राहा, शिक्षित व्हा, अंधश्रद्धा सोडा आणि माणसावर प्रेम करा। हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। दुर्दैवाने 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावती येथे गाडगे महाराजांचे निधन झाले, परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची शिकवण आजही जिवंत आहे। ते देहाने गेले पण विचारांनी अमर झाले। मित्रांनो, गाडगे महाराजांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते। मोठे काम करण्यासाठी मोठ्या पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मोठे मन आणि सेवाभाव असावा लागतो। आपण सर्वांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वच्छता पाळली पाहिजे। जर आपण स्वच्छता पाळली, शिक्षणाला महत्त्व दिले आणि समाजातील गरजू लोकांना मदत केली तर ते महाराजांना खरे अभिवादन करेल। ही माझी भाषण गाडगे महाराजांच्या विचारांनी संपवतो। देश शोधायचा असेल तर माणसं शोधा, दगडात नाही। देश शोधायचा असेल तर माणसं शोधा, दगडात नाही।